नमस्कार, मी पूजा कदम. आपल्या सगळ्यांचं माझं चॅनल मल्टीटास्कर पूजा याचा आत्मनिर्भर महिलांचा प्रवास या भाग 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्रत्येक महिलेला वाटतं घरातून काहीतरी करावं आणि घरातून काय करू हा विचार करताना प्रत्येक जण या विचारात असतं की स्वयंपाक घरातून सुरुवात कशी करायची हे प्रत्येक महिलेला वाटतं. स्वयंपाकापासून ते क्लासेस घेणं ही कल्पनाच खरं वेगळी आहे. तर स्वयंपाक घरातून सुरू झालेला हा प्रवास फक्त प्रवास नसून त्या एक वेगळी व्यक्तिमत्व घडवतात या क्लासेस मधून. तर आज अशाच व्यक्तीची आपण भेट घेणार आहोत, मिसेस कांचन गोरे मॅडम यांची. मॅडम फक्त क्लासेस घेत नाहीत तर एक वेगळी प्रेरणा देतात महिलांना किंवा जेंट्सही त्या याच्यातून क्लासेस घेतात. त्याच्यातून त्या वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची सगळ्यांना एक उभारी देतात. तर त्यांचा प्रवास कसा आहे, त्या कशा प्रकारे क्लासेस घेतात, तर जाणून घेऊया मॅडम कडून. मॅडम, थोडक्यात तुमच्याबद्दल आम्हाला माहिती सांगाल? हो, क्लासेस वगैरे जे घेते मी 2017 पासून स्टार्ट केले. आता 9 वर्ष होतील या वर्षी. सुरुवातीला फक्त केक्स, बेकरी प्रोडक्टचे क्लासेस घ्यायचे. कुकिंग मध्ये मला आधीपासून इंटरेस्ट आहे, बट कुकिंगचे आय थिंक 2018 पासून वगैरे स्टार्ट केलेत. अदरवाईज फक्त केक अँड बेकरी प्रोडक्टचे घ्यायचे. त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं आहे मी. आम्ही मलेशियामध्ये होतो बरेच वर्ष आणि मिस्टर माझे IT मध्ये आहेत. सो जॉब निमित्त ते मलेशियात होते. सो तिथून मी काही गोष्टी बेकरीच्या शिकले होते. असा व्यवसाय करायचा असं ठरवलं नव्हतं, बट ग्रॅज्युअली हळूहळू ऑर्डर्स घेता घेता मग ठरवलं की क्लासेस स्टार्ट दुसऱ्यांनाही शिकायची गरज आहे. ते पण त्यातून सुरू करू शकते. आणि बरेच जण विचारायचे सुद्धा की घ्याल का मॅडम वगैरे. सो तसं करत करत 2017 मध्ये ऍक्च्युअल पहिली बॅच स्टार्ट केली मी क्लासेस घ्यायची. पण ही कल्पना कशी सुचली, म्हणजे क्लासेसच घ्यावे असे का वाटले? नाही, असं काही नाही. कला आणि व्यवसाय दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ऍक्च्युअली. स्वतःला स्वयंपाक येणं आणि ऍक्च्युअल दुसऱ्यांना शिकवणं किंवा त्यातून पैसे कमवणं वगैरे या सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत जरी सेम असल्या तरी. सो त्याला बरंच कन्सिस्टन्सी लागते की झाला लॉस तरी चालू देत, होऊ देत, पुढे होईल असं करत करत कंटिन्यू करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तसं करत करत मग आता जवळजवळ 12,000 तरी स्टुडंट माझे ऑलरेडी झालेले आहेत. महिन्याला 150 ते 200 साधारण स्टुडंट इथून शिकून पुढे त्यांचे काहीतरी घरी करतायत किंवा ऑर्डर्स घेतायत. काहींचे शॉप्स आहेत, काहींनी क्लासेस स्टार्ट केलेत. असं स्वतःहून प्रत्येकाचं आपापलं जसं पॉसिबल आहे, कपॅसिटी आहे, तसं बऱ्याच लोकांनी चालू केलेलं आहे ऑलरेडी. मग ह्याच्या म्हणजे घरातून काही अडचणी आल्या तुम्हाला हे सुरू करताना? अडचणी असं घरातून फार काही विशेष आला नाही लकीली मला, बट मॅनेज खूप करायला लागतं की 9 तासाचा क्लास असतो जनरली. म्हणजे फॉर एक्झाम्पल 9 आवर्स सेशन आहे, तरी त्यामागे आधीचे 9 दिवस गेलेले असतात. ऍडव्हर्टाइजमेंट असते, त्याला रिप्लाय देणं असतं, रजिस्ट्रेशन करून घेणं असतं, सामान बेसिक आणण्यापासून सगळं करायला लागतं. म्हणजे बेसिक फॅमिली सपोर्ट आहे पूर्ण, असावाच लागतो, अदरवाईज नाही काही. आणि इथं म्हणजे आर्थिक निर्भरता किती येते म्हणजे ह्या सगळ्यातून आपल्याला? डिपेंड. आता तुम्ही त्या पैशाचा कसा वापर करतायत, आलेले पैसे पुढे कशात इन्व्हेस्ट करताय, स्वतःच्याच व्यवसायात करताय का दुसरं काही करताय त्याच्यावर प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी असते. त्याप्रमाणे बऱ्यापैकी होतात. पहिल्यांदा म्हणजे किती विद्यार्थी, म्हणजे किती क्लासेसला तुमच्या प्रतिसाद पहिला होता? सुरुवातीला मी सुरुवातच एकदम स्टार्टिंग पासून फेसबुक ऍड पासून वगैरे केली होती. सोशल मीडियावर ऍड टाकणं वगैरे करावंच लागतं आजकालच्या काळात. सोशल मीडिया महत्वाचा आहे. येस, इंस्टाग्राम, फेसबुकवर ऍड्स असतात, त्या कराव्याच लागतात आजकाल. नुसतं माउथ पब्लिसिटीवर नाही डिपेंड. ते हळूहळू होतं, बट स्टार्टिंग पॉइंटला लॉस थोडा होतो किंवा एक्सपेन्सेस सहन करायला लागतात. बट एक घरातून असल्यामुळे काय होतं बरेचदा की रेंट वाचतं किंवा मेजर जे आपले एक्सपेन्सेस असतात ते वाचतात. स्टार्टिंगला ते वाचले माझे, घरातूनच स्टार्ट केलं होतं त्यामुळे. बट ऍडव्हर्टाइजमेंट स्टार्टिंग पासून आधी डे 1 पहिली बॅच ती पण ऍडव्हर्टाइज झाली होती. सो स्टार्टिंग पासूनच विद्यार्थिनी किंवा स्टुडंट्स, जेंट्स पण असतात, जेंट्स लेडीज वॉटेवर, एक 10-15 तरी कमीत कमी बॅच अगदी पहिल्यापासून होतीच माझी. पहिल्यापासून म्हणजे प्रतिसाद चांगला होता बॅचसाठी? चांगला होता. आणि काय खासियत काय, म्हणजे तुम्ही किती पदार्थ शिकवता? पदार्थ माझे वेगवेगळे क्लासेस आहेत. लाईक केकचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत.
केक बेसिक टू ऍडव्हान्स केकचा असतो. त्यात अगदी बेसिक स्क्रॅच पासून क्रीम केक सगळे शिकवले जातात. देन चीज केकचा असतो, फॉन्डंट केकचे असतात, हेल्दी केकचे असतात, टी टाइम केकचे. त्यानंतर केक सोडून बाकी बेकरी प्रोडक्ट म्हणजे ब्रेड, खारी, टोस्ट वगैरे या ज्या गोष्टी असतात हे सगळेच प्रोडक्ट त्या सगळे अगदी फ्रेंच मॅकरून पासून आपले ट्रॅडिशनल मोदक जे आहेत ते सगळे मी क्लासेस घेते. जवळजवळ 25 एक प्रकारचे क्लासेस आहेत. ओके, म्हणजे छान. आणि म्हणजे काळानुसार कुकिंग मध्ये किती बदल असतात आणि कसे बदल केले पाहिजेत, म्हणजे असं वाटतं का तुम्हाला? प्रत्येकाच्या हातची चव वेगळी असते. बट कसं आहे ना, आपल्या आधीच्या जनरेशन मध्ये असं बेकिंग वगैरे खूप काही नव्हतं किंवा नव्हतंच म्हटलं तरी चालेल. सो आधीच्या जनरेशनला बेकिंग येत नाही, त्यामुळे बेकिंगचे क्लासेस खूप जास्त चालतात माझे. तर त्यात परफेक्शन असतं. अगदी वेइंग स्केलवर वेट करण्यापासून प्रत्येक गोष्टीचं प्रपोर्शन असतं, टाइम असतं. कुकिंग मध्ये थोडंफार इकडे तिकडे चालतं, बट बेकिंग मध्ये नाही चालत. त्याला प्रॉपर गायडन्स, त्याची कॉस्ट, शेल्फ लाईफ, पॅकेजिंग हे सगळं इथे क्लासेस मध्ये कव्हर होतं. ओके, सो ते इम्पॉर्टंट आहे. जरी बेकिंग थोडंफार येत असेल तरी ते पुशअप करणं इम्पॉर्टंट आहे. थोडंसं ब्रशअप करायला लागतं. त्यासाठी बरेच जण येतात क्लासला. बेकिंग आणि कुकिंग ज्या महिलांना सुरू करायचे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? परत एकदा सांगेल की व्यवसाय आणि कला किंवा हॉबी जे काही तुम्ही करताय, नॉट ओनली कुकिंग, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला त्यात कपॅसिटी स्वतःची किती, तुम्हाला किती वेळ देता येईल, सराउंडिंग कसं आहे, घरचा सपोर्ट किती, हे सगळं मॅटर करते या गोष्टींमध्ये. अचानक कुठून व्यवसाय करायला लागलाय, चालू होतं असं कोणाचंच होत नसतं. खूप विचार करायला लागतात, ऍडव्हर्टाइजमेंटला पैसे टाकायला लागतात, माउथ पब्लिसिटी करावी लागते, लोकांना पटवून द्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी हळूहळू होत असतात. अचानक कोणी बिझनेस स्कूलमध्ये जाऊन करायला लागलं असं होत नाही. सो क्लासमध्ये आल्याचा फायदा काय होतो फॉर कुकिंग अँड बेकिंग जे प्रेफर करतात त्यांना, की इथे तर प्रॅक्टिकल सेशन्स असतात. तुम्हाला ऍक्च्युअल सगळं हाताने करायला मिळतं. अचानक घरी जाऊन आता कुठला कप वापरू, कुठलं स्पून्स वापरू, काय वेइंग स्केल, काय मेजरमेंट घेऊ, हे युट्यूबवर बघून किंवा इकडे तिकडे बघून असं रिपीटेड ट्रायल्स नाही करावे लागत. एक्झॅक्ट मेजरमेंट मध्ये सगळ्या गोष्टी असतात. अगदी नॉट ओनली बेकिंगला तर मेजरमेंट इम्पॉर्टन्स आहे, बट इम्पॉर्टंट आहेच. बट फॉर कुकिंग ऑल्सो ग्रेव्ही एखादी करायची असेल तर एक्झॅक्ट किती स्पून त्यात सॉल्ट अँड शुगर अँड स्पायसेस गेले पाहिजे, कुठला मसाला कुठे कुठल्या ग्रेव्हीत गेला पाहिजे, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट. अगदी बेसिक गोष्टी सांगते मी, पण हे फार इम्पॉर्टंट आहे. सो बिझनेस करताना हा कॉन्फिडन्स हवा असतो की आपला पदार्थ नीट व्हायला पाहिजे, तरच पुढच्याला विकू शकू. बिर्याणी असेल तर 10 लोकांना किती बिर्याणी लागेल इथपासून प्रश्न असतात स्टुडंट्सचे. सो तो सगळा कॉन्फिडन्स ना तो इथे येतो एका अटेम्प्ट मध्ये. सो त्यामुळे ऑफलाईन क्लासेस वगैरे हे सगळं अजूनही लोक प्रेफर करतात. स्किल्स डेव्हलप करायचे असेल तर ऑफलाईनच जावं लागतं. ऑनलाईन वाल्यांना असं काही बोलत नाही मी, बट अदरवाईज ड्रॉइंग, मेकअप असू दे, स्टिचिंग असू दे, कुठलंही बेसिक जे स्किल्स असतात ना ते स्वतः केल्याशिवाय असे अचानक येत नसतात. स्पेशली बेकिंग तर नाही. हात स्वतःने डो नीड केल्याशिवाय किंवा ऍक्च्युअल ते ओटीला बेकिंगला लावल्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नाही होत. सो त्यामुळे क्लासेसला आलेलं जास्त इम्पॉर्टंट असतं. एखादा व्यवसाय सुरू करतात महिला, पण कधी कधी असं होतं की जरी कुकिंग म्हटलं की शिकायचंय किंवा नवीन करायचंय, पण ना 1-2 महिने झाले की लगेच प्रत्येक जण विचार करतं की अपयश आलं, तर मग अशा अपयशात कसं सावरावं? तुमचा सल्ला काय महिलांसाठी, की बाबा घरातून करायचंय पण अपयश आलं तर कसं पेललं पाहिजे? अपयश डिपेंड. तुम्ही सुरुवातीलाच मी सांगितलं तसं ग्रॅज्युअली स्टार्ट करा. खूप मोठं अपयश असं अचानक येत नसतं, काहीतरी तुम्ही मोठं इन्व्हेस्ट केल्याशिवाय. सो कपॅसिटी ओळखून थोडं थोडं इन्व्हेस्ट करून करा. अपयश म्हणजे समोरच्याचे निगेटिव्ह रिव्ह्यू एक पकडू आपण सपोज. फॉर एक्झाम्पल, एखादा प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. सो समोरचं कुणी ऑर्डर तुम्ही केकची दिली, समोरच्याने रिव्ह्यू रॉंग दिला म्हणून एकदम खचून जाऊन नकोच बाई आता करायला वगैरे असं बऱ्याच जणींना वाटतं. तसं नसतं. ते प्रत्येकाचा स्वभाव मॅटर करतो. काहींना समोरच्याला आवडलेलं नसतं तरी पण सांगत नाही, काहींना आवडलेलं असतं पण कशाला उगीच एवढा भाव द्यायचा, त्यामुळे त्या नाही सांगत नाही. समोरचे काय बोलताय, समोरचे काय करतात, त्यापेक्षा स्वतःच कॉन्फिडेंटली प्रामाणिकपणे करत राहा कंटिन्यू, ते जास्त इम्पॉर्टंट. अपयश तर प्रत्येक गोष्टीमध्ये कोणालाही येतच असं नाहीये. सगळेजण कंटिन्यू सक्सेस मधनं जात असतात. थोडं अप्स अँड डाऊन्स असतातच. सो तेवढं बेअर करता आलंच पाहिजे. प्रत्येक महिलाला कुकिंग हे येतच, पण जर आता सिटी एरियात
बघितलं तर आहेच नाही का, हम्म. की खूप पब्लिसिटी असते किंवा बरोबर. लोक असतात. पण जेव्हा विलेज एरिया येतो तर मग स्वयंपाक घरातून काहीतरी करता येईल का महिलांना, म्हणजे करू शकतात का? तुमचा सल्ला काय आहे हो, याच्यावर? नाही येतात स्टुडंट्स मध्ये अगदी काही कोल्हापूर, सोलापूरहून अगदी नागपूर, जालनावरून आलेले स्टुडंट्स आहेत आणि अगदी व्यवस्थित व्यवसाय करतात. कम्पेअर टू उलट मला असं वाटतं कधी कधी सिटीमध्ये खूप ऑप्शन्स असतात की प्रत्येक बिल्डिंग मध्ये कोण ना कोणतरी केक काहीतरी करणारं करत असतं. असतं. गावात तसं नसतं, सो जास्त इफेक्ट होतो येऊन शिकून काहीतरी नवीन स्टार्ट करायचं गावात जिथे ऍक्च्युअल काहीच नाहीये. तिथं करू शकतात ते. बरोबर करू शकतातच, ऑब्व्हियसली करतात आणि बरेच स्टुडंट्स मध्ये. ओके. पुढच्या 5 वर्षामध्ये, म्हणजे आता तुमचा व्यवसाय तर मागील तर 9 वर्षापासून चालूच आहे, बरोबर. पण अजून तुम्ही काय म्हणजे याच्यात ग्रोथ करायचं आहे का काही विचार? आहे ते सगळी हेक्टिक आहे खूप माझं चालू आहे तेच. महिन्याला ऑलरेडी 20 ते 25 क्लासेस माझे महिन्याचे होतातच वेगवेगळे असे. स्टुडंट्स ऑलरेडी 150 ते 200 पर्यंत जातात. कपॅसिटी वाढवायची म्हणजे फिजिकल पण लागते पॉवर तेवढी. तेच वाढवेल, ऑब्व्हियसली वाढतच जातेच आहे, म्हणजे अजून जेव्हापासून स्टार्ट केलं तेव्हापासून वाढतच आहे. वाढेलच ते, बघूयात. आत्ताच सांगण्यात काही पॉईंट नाही. त्यामधून तुम्हाला पुरस्कारही मिळालेले आहेत, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. सो अवॉर्ड म्हणजे रोटरी क्लबचा मिळाला होता मला 2024 साली, फॉर अपलिफ्टिंग सोसायटी, वुमन एम्पॉवरमेंटचा वगैरे. अँड एक शेफ संजीव कपूरचा पण अवॉर्ड मिळालाय, मोस्ट पॉप्युलर क्लास इन पुणे म्हणून. सगळ्यात जास्त स्टुडंट माझ्या क्लासचे असतात, लाईक महिन्याला जवळजवळ 200 स्टुडंट होतात. 150 ते 200 असतं कपॅसिटी. सो मोर दॅन 12,000 स्टुडंट झाले म्हणून तो एक अवॉर्ड होता. हे आत्मनिर्भर महिलांचा प्रवास ही जी मी मालिका करते माझ्या चॅनल मार्फत, तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि अगदी सुंदर छान उपक्रम चालू केलाय तुम्ही. आणि प्रत्येकाला मोटिवेशनची कुठे ना कुठे छोटी मोठी काही गरज असते आणि तू छान हेल्प करतेस. सो एकदम छान उपक्रम आहे, असाच पुढे चालू ठेव. आणि बऱ्याच महिला आहेत समाजामध्ये ज्या करतात, बट त्यांना जास्त प्रमोट करता येत नाही किंवा त्यांना कोणी मोटिवेशनला नसतं. सो खूप छान आहे आणि तुला मिळत जातील अजून खूप छान प्रगती. थँक्यू. तसंच आपल्या ह्या माध्यमातून आपण ज्या महिला घरातून व्यवसाय करतात त्यांचा बरोबर. एक वेगळा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुमचाही प्रवास खूपच छान वाटला आम्हाला, की तुम्ही जे घरातून सुचणारी एक कल्पना ती व्यवसायात कशी उतरवायची हे प्रत्येकाला जमत नाही, आणि ते जमलं तरी ते एवढ्या वर्ष कंटिन्यू करायलाही कोणाला जमत नाही. तुमच्या प्रवासातून आम्हाला खूप छान आणि मोटिवेट होतील भरपूर महिला. तुम्ही जे क्लासेस घेता, महिला जेंट्स ज्यांनाही कोणाला बेकिंग आवडतं करायला, त्यांनी नक्कीच मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. मॅडमचा प्रवास खूप छान होता आणि त्या छान प्रकारे फिजिकली तुम्हाला घरातून व्यवस्थित प्रकारे शिकवतात, तर नक्की मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. मॅडमशी मारलेल्या गप्पा आणि त्यांचा प्रवास खरंच खूप छान होता. याच्या माध्यमातून आपल्याला हे कळतं की घरातून कोणतीच गोष्ट असं नाही की करता येत नाही. तुम्ही जर सुरुवात केली तर नक्कीच तुम्ही एक वेगळं विश्व निर्माण करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशा महिलांना ज्यांना स्वतःला मोटिवेट करण्याची इच्छा आहे, किंवा तुमच्याकडे अशा महिला असतील ज्या घरातून काहीतरी करतात पण त्यांना एक उभारी मिळत नाही, तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद.